फक्त तो कशा प्रकारे सक्सेस होणार, कशा प्रकारे भेटणार, आणि ते पण 7.5% महिला बचत गटात, हे लक्षात ठेवा. राजन, ज्या मागे मी दुसरं लागलाय, आता नवीन डायरेक्टर जे होतील, बळीराम जाधव, कांबळी, घोडविंदे मॅडम आहेत, निवृत्ती आहे, राजांचा मुलगा आलाय. एकच सांगतो, राजेश माजी डायरेक्टर, तर फ्लॅट घेण्याकरता कमी रेटमध्ये आपल्याला लोन कसं देता येईल ती जरा बसवा. आणि सगळ्यात सिक्युअर्ड लोन कोणतं असेल ना, तर फ्लॅटवर दिलेलं. कारण का ते फ्लॅट तुमच्याकडे मॉर्गेज असतो, त्याचे पैसे तुम्हाला 100% मिळणार. एक तर तुम्ही 80% लोन देतात, त्याच्यामध्ये त्यांचं काय ब्लॅक व्हाईट काय असेल ते आपल्याला माहित नाही. म्हणजे तुमच्याकडे खरं तर बऱ्यापैकी रुपयाची प्रॉपर्टी तुमच्या 80 पैशामध्ये तुमच्याकडे गहाण पडलेली असते. आणि ते पगारदार जे असतात ना, आमच्यासारखे कामधंदेवाले चिटिंग करतील, पण पगारदार कधी चिटिंग नाही करू शकत. बरोबर? म्हणजे आम्ही चिटिंग करतो. तर त्याचं पण लोनचं बघा. म्हणजे तुम्ही जे देतात ना ते प्रमाणात वाढवा. लक्षात आलं का? आणि खरोखर जर कमी रेटनी, जसं महिलांना 7.5%, मी अगदी महिलांना एवढं कमी द्या असं बोलणार नाही, पण काहीतरी कमी करून दिलं. दुसऱ्या बँकेच्या कॉम्पिटिशन मध्ये आपण जर रेट दिला, तुमच्याकडे बरेच पैसे पडलेले आहेत, तुम्ही तुमचा सगळा बिझनेस डबल केला, प्रॉफिट 1.5 केला, तो 1.5 का झाला, डबल का नाही झाला? 16,000 कोटीची तुमची उलाढाल झाली. टोटल मिक्स 11,000 कोटीच्या ठेवी झाल्या. पण मग 145 का 35 कोटी जो काही तुमचा प्रॉफिट होता, तो 190 कोटी काय 85 कोटी काय जो झालाय, तो का झाला? एवढा कमी का झाला? त्याचं कारण तुम्ही लोन कमी दिलं. आपली मतं, मी बोललो समोरचे माझे नातेवाईक, दुसरं कोण नातेवाईक नाही, 1 मत 2 मत काय नाही. जे पॅनल उभा आहे ते पॅनल आपलं, आणि जे गेले ना ते माझ्याकरता मेले, एवढंच लक्षात ठेवा. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.